नमस्कार आणि महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। तिसऱ्या आघाडीची मैदानामध्ये दमदार एंट्री पाहायला मिळते आहे। तिवसा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे जलद गतीने बदलू लागली असून सत्ताधारी काँग्रेस व विरोधी भाजप या दोन्ही पक्षांना शह देण्यासाठी तिसरी आघाडी एकत्र येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। या संदर्भातील सर्वपक्षीय बैठक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 12 वाजता स्थानिक विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती निमंत्रक आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे भूषण यावले यांनी दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण निवडणुकी संदर्भात पाहतोय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो। तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे। गेली 10 वर्ष सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाची विकास कामातील नाकर्तेपणाची भूमिका तर दुसरीकडे भाजपची मागील एका वर्षातील वादग्रस्त भूमिका यामुळे मतदारांमध्ये नाराजी वाढताना दिसते आहे आणि या परिस्थितीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी तिवसामध्ये वेगाने आकार देत असून तालुकाच्या राजकारणाला नवं वळण देण्याचा संकेत स्पष्टपणे दिसते आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीस विविध प्रमुख पक्षाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने हजेरी लावणार असल्याची माहिती मिळते।